महाराष्ट्र के सांगली जिले के ईश्वरपुर में 13 से 16 नवंबर 2025 के दौरान आयोजित राज्य स्तरीय वरिष्ठ गट वॉलीबॉल अजिंक्य पद स्पर्धा में वर्धा जिले की लड़कियों ने पहली बार रजत पदक जीतकर इतिहास रच दिया। प्रतियोगिता में राज्य भर की लड़कियों ने 20 और लड़कों से 32 संघों ने भाग लिया। वर्धा की लड़कियों ने लीग में चंद्रपुर व अहिल्यानगर को हारकर सुपर 8 में प्रवेश किया। क्वार्टर फाइनल में मुंबई पर विजय पाकर टीम में सेमीफाइनल तक पहुंची। सेमीफाइनल में पुणे से हारने के बाद तीसरे स्थान के लिए एक मुकाबले में वर्धा ने कोल्हापुर को 3-0 से हारकर सिल्वर मेडल पर कब्जा जमाया। वर्धा के वॉलीबॉल इतिहास में पहली बार मिला ये पदक है। टीम का नेतृत्व रक्षा खोनेवर ने किया, जबकि अन्य खिलाड़ियों कंचन रागटाटे, दीक्षा बुजाड़े, अश्विती शस्त्रकार, संतोषी कैकाड़ी, नव्या चेर, भूमि रिठे, स्वरा राजूरकर, धनश्री बुजाड़े, स्वराज चिखले, केतकी कदमदड़ और समिता बंसोड़ ने शानदार प्रदर्शन किया। प्रशिक्षक नितेश अमूलवार, मीनल वहाने और मैनेजर सचिन पंचभाई ने टीम को मार्गदर्शन दिया। जिले के खेल प्रेमियों और अधिकारियों ने रेलवे स्टेशन पर खिलाड़ियों का भव्य स्वागत किया और उनके उज्जवल भविष्य की शुभकामनाएं दी। बऱ्याच वर्षापासून ही एक पदकाची आस होती, कारण ही एक ऐतिहासिक घटना आहे। वरिष्ठ गट स्पर्धेमध्ये हे बऱ्याच जिल्ह्याच्या चांगल्या मातब्बर टीम्स येत असतात आणि जिल्ह्यामधनं निवड झालेले खेळाडू तिथे एका टीम मध्ये एकत्र येऊन खेळत असतात। अशा एक फार मोठी आणि प्रतिष्ठेची अशी स्पर्धा समजण्यात येते। अशा स्पर्धेत यश मिळवणं ही एक खूपच गौरवास्पद एक गोष्ट आपल्या जिल्ह्याला प्राप्त झालेली आहे। यावर्षी आपल्या वुमन्स इंडियन टीमनी पण वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर इथे वर्धा जिल्ह्याच्या महिला संघाने इथे अतिशय उत्तम असा आपला खेळ सादर करून इथे सेकंड रनर अप हे पारितोषिक मिळवलेलं आहे। त्याचप्रमाणे व्हॉलीबॉलच्या खेळाडूंसाठी एक सुगीचे दिवस आले असं म्हणता येईल, कारण आपल्या पुरुष संघाने देखील क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला। सुपर 8 मध्ये आपला महाराष्ट्राच्या एकंदरीत संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुपर 8 मध्ये वर्धा जिल्ह्याचा पुरुषांचा संघ देखील होता। त्यामुळे हे दोन्ही महिला आणि पुरुष संघाचं यश आहे आणि या यशाबद्दल संपूर्ण जिल्ह्याला ज्येष्ठपासून अगदी लहान व्हॉलीबॉल खेळाडूंना याची उत्स्फूर्त अशी ऊर्जा प्राप्त होईल। त्यांना सपोर्ट करणाऱ्या संपूर्ण आश्रयदात्यांचं, मार्गदर्शकांचं याबाबत हार्दिक अभिनंदन। ईश्वरपूर या ठिकाणी झालेल्या आंतरजिल्हा राज्यस्तरीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेचं वर्धा जिल्हा महिलाच्या संघाने प्रथमच, म्हणजे जेव्हापासून मी व्हॉलीबॉल खेळण्याची सुरुवात केली तेव्हापासून कधीच ऐकिवात असं आहे नाही किंवा पुरुषांनी किंवा महिलांनी आपल्या इंटर डिस्ट्रिक्ट या स्पर्धेचं कोणतं तरी प्लेस, फर्स्ट असो, सेकंड असो, थर्ड असो, की प्राप्त केलेला आहे। पण आज तो दिवस आम्हाला पाहायला मिळत आहे। अतिशय गौरवाची बाब आम्हा वर्धा जिल्ह्यांकरिता आहे। या विजयाचं म्हणा किंवा या प्लेसचं, जे थर्ड प्लेसचं का होईना, पण फर्स्ट असो, सेकंड असो, थर्ड असो, हे प्लेस अतिशय महत्त्वाचे आहे पोरांच्या करिअरच्या दृष्टीने। कारण ज्या 5% आरक्षणामध्ये प्रावीण्य प्रमाणपत्र असणं आवश्यक असतं आणि ते या मुलींना मिळालेलं आहे। त्यांच्या करिअरसाठी खूप अतिशय गौरवाची बाब आहे आणि हा सगळं घडवून आणण्याकरिता वर्धा जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेचे सचिव तथा महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेचे कोषाध्यक्ष माननीय श्री सुनील साखळे सर, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट श्रीजित जोशी सर आणि त्यांचे प्रशिक्षक नितेश अमूलवार, मीनल वहाने यांनी अथक परिश्रम घेतलेले आहे आणि कुठलाही भेदभाव न करता टीमचं सिलेक्शन केलं, चांगल्या मुलींना सिलेक्ट केलं, मेरिटवर सिलेक्ट केलं आणि त्याचा हा आजचा रिझल्ट आहे। अतिशय आनंदाची बाब वर्धा जिल्ह्याच्या व्हॉलीबॉल या क्षेत्राच्या सगळ्या खेळाडूंकरिता आणि सगळा संघ, मार्गदर्शक आणि व्हॉलीबॉल क्रीडाप्रेमींकरिता अतिशय महत्त्वाचा आजचा दिवस आणि आनंदाचा आजचा दिवस आहे। पुनश्च एकदा या सर्व खेळाडूंचे खूप अभिनंदन, त्यांच्या प्रशिक्षकांचे सुद्धा खूप अभिनंदन। दिनांक 13 ते 16 नोव्हेंबर 2025 पर्यंत ईश्वरपूर डिस्ट्रिक्ट सांगली येथे राज्यस्तरीय सीनियर पुरुष व महिलांचा अजिंक्यपद स्पर्धा संपन्न झाली। त्यामध्ये सिलेक्शन होणारा संघ 4 ते 10 जानेवारी पर्यंत वाराणसी येथे उत्तर प्रदेश राष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी महाराष्ट्राचा संघ तिथे तयार झाला। त्या स्पर्धेमध्ये 20 महिलांच्या टीम्सनी आणि 30 पुरुषांच्या टीम्सनी भाग घेतला होता। वर्धा जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच वर्धा महिला चमूने सेकंड रनर अप ही ट्रॉफी आपलं मुंबईला हरवून प्राप्त केली।
नाही सेमीफायनल मध्ये मुंबई हा सिटीचा पराभव हा केला. सेमीफायनल मध्ये मुंबई सिटीचा पराभव केला आणि रनरअप या ट्रॉफीकरिता कोल्हापूर डिस्ट्रिक्टच्या चांगल्या बलाढ्य टीमचा पराभव करून आपली टीम सेकंड रनरअप झाली. आणि ही बाब वर्धा जिल्ह्याच्या इतिहासात गौरवास्पद आहे. हे मुलींचे नेत्रदीपक यश आहे. याबद्दल आपल्या मुलींचे आणि त्यांना सपोर्ट करणाऱ्या स्टाफचे अभिनंदन. कारण न्यूज के लिए वर्धा से अनिल गावंडे की रिपोर्ट. नागपुर का सबसे भव्य सांस्कृतिक उत्सव खासदार सांस्कृतिक महोत्सव 2025 शुरू होने जा रहा है 7 नवंबर से. मुख्य अतिथि होंगे श्री नितिन जी गडकरी, केंद्रीय मंत्री. विशेष प्रस्तुति हमारे राम रामायण की एक अनोखी झलक के साथ. 8 नवंबर को होगा विशाल मिश्रा का शानदार म्यूजिकल नाइट. 9 नवंबर को इंस्ट्रूमेंटल फ्यूजन की जादुई संध्या. 10 नवंबर को राष्ट्र संत तुकडोजी महाराज के प्रेरणादायी जीवन पर विशेष कार्यक्रम. 11 नवंबर को हंसी से भरपूर हास्य जत्रा. 12 नवंबर को रोमांटिक सुरों के साथ अखिल सचदेवा की प्रस्तुति. 13 नवंबर को कला और मिट्टी की खुशबू के साथ मिट्टी के रंग. 14 नवंबर को स्वर संगम रेखा और विशाल भारद्वाज की प्रस्तुति. 15 नवंबर को कवियों का संगम भव्य कवि सम्मेलन. 16 नवंबर को होगा सुरों की मलिका श्रेया घोषाल का लाइव. 17 नवंबर को संगीत सम्राट शंकर महादेवन का धमाकेदार परफॉर्मेंस. और 18 नवंबर को होगी अवार्ड नाइट, जिसके साथ समापन समारोह, वो भी यादगार पलों के साथ. स्थान है ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय, हनुमान नगर, नागपुर. प्रवेश निःशुल्क.